खंडावली गावच्या मुख्य रस्त्यावरून एक बाईक जोरात धावत होती. बाईकवर बसून एक मुलगा शहरापासून गावाच्या दिशेने निघाला होता. त्याच वेळी त्याला रस्त्याच्या बाजूला एक मुलगी उभी असलेली दिसली. तो मागचा पुढचा विचार न करता तिच्या समोर जातो आणि बाईक थांबवतो. तुला लिफ्ट हवी आहे का? मी तुला सोडू शकतो. हो, तुझ्याशी बोलतोय मी, असं म्हणून ज्यावेळी तो त्या मुलीला स्पर्श करतो त्यावेळी ती मुलगी अचानक तिचे डोळे उघडते आणि त्या मुलाकडे पाहते. तिचे डोळे लाल बुंद होते. थोड्या वेळापूर्वी तर ती खूप सुंदर दिसत होती, पण आता मात्र ती अतिशय भयप्रद दिसू लागते. मुलाच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडते. तो थर थर कापू लागतो. तो बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू लागताच ती चेटकीण त्याचा गळा पकडते आणि तोपर्यंत आवळत राहते जोपर्यंत तो बेशुद्ध पडत नाही. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत या गावातला प्रत्येक माणूस माझा शत्रू आहे. मेरठ जवळ असलेल्या खंडावली नावाच्या गावातली ही गोष्ट आहे. खंडावलीमध्ये ठाकूर वीर प्रताप सिंग यांचा एक मोठा वाडा होता, पण तिथे फक्त त्यांचा एक नोकर राहत असे. वीर प्रताप यांचे संपूर्ण कुटुंब शहरात राहत असे. वीर प्रताप ना कधी त्या गावाला जात असत आणि ना त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला तिथे जाऊ देत असत. त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा रवी प्रताप सिंग त्यांच्या या गोष्टीशी सहमत नव्हता. त्याला जाणून घ्यायचं होतं की ते त्या गावाला आणि त्या वाड्यात कुणालाही का जाऊ देत नाहीत. म्हणून तो एक दिवस घरात खोटं सांगतो की तो त्याची पत्नी रश्मी हिला घेऊन बाहेर गावी फिरायला जात आहे, पण प्रत्यक्षात तो खंडावलीला जायला निघतो. खंडावली गावातील त्याच्या वाड्यावर पोहोचायला त्याला रात्र होते. त्यांचा नोकर रणजित गेट उघडतो. ओ माय गॉड, रवी, हा वाडा तर किती सुंदर आहे. बाबा आपल्याला इथे येऊ का देत नव्हते? आता इथे राहिल्यावरच ते समजेल. रवी साहेब, तुम्ही इथे आलात ते खरं, पण जर मोठ्या मालकांना हे जर समजलं की तुम्ही इथे आला आहात आणि ते मी त्यांना सांगितलं नाही तर माहित नाही ते काय शिक्षा करतील मला. तू काळजी करू नकोस, त्यांना काही समजणार नाही. रणजित त्यांना सांगतो की गावात एका चेटकिणीची दहशत पसरली आहे, जिच्यामुळे आतापर्यंत अनेक लोक गायब सुद्धा झाले होते आणि त्यांचा अजूनही शोध लागला नव्हता. त्यातील बहुतेक लहान मुलं होती आणि वीर प्रताप सिंग यांचं असं म्हणणं आहे की या चेटकिणीपासून त्यांच्या कुटुंबाला सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणूनच ते इथे कुणालाही येऊ देत नसत. रवी आणि रश्मीला ही गोष्ट खूप विचित्र वाटते, पण तरीही ते दोघं त्या वाड्यात काही दिवस राहायचं ठरवतात. ते अजिबात घाबरलेले नव्हते. रात्री रश्मीच्या कानात छम छम असे आवाज ऐकू आले आणि तिला झोपेतून जाग आली. ही छम छम एखाद्या पैंजणाची वाटत होती आणि खोलीच्या बाहेरच्या बाजूने आवाज येत होता. कोण आहे? रणजित, असं म्हणत म्हणत रश्मी पलंगावर उठून बसली. तिने रवीला जाग केलं नाही. आवाज अजूनही येत होता. तिने दरवाजा उघडला आणि तीही खोलीच्या बाहेर आली. ती पाहते की एक महिला लाल साडी नेसून दरवाजाच्या दिशेने येत होती आणि तिच्या पायातून छम छम असा आवाज येत होता. आमच्या घरात काय करते आहेस? रश्मी सुद्धा वाड्याच्या बाहेर येऊन तिचा पाठलाग करू लागते. थोड्याच वेळात ती वाड्यापासून लांब एका घनदाट जंगलात जाऊन पोहोचते. ती महिला एका झाडाजवळ जाऊन थांबते. कोण आहेस तू आणि आमच्या वाड्यात काय करत होतीस? हे ऐकून
तिने रश्मीकडे वळून बघितलं आणि अतिशय भयप्रद अशा आवाजात ओरडली. तिचा भयानक चेहरा पाहून रश्मी अतिशय घाबरून गेली आणि तिथून पळून जाण्यासाठी पाऊल उचललं. पण त्या चेटकिणीने हात उचलून जादू केली. तो वाडा तुझा नाही, माझा आणि माझ्या मुलाचा आहे. रश्मीच्या पायात जणू एखाद्या दोरखंडाने वेढा घातला आणि ती जमिनीवर खाली पडली. तो वाडा तुझा नाही, माझा आणि माझ्या मुलाचा आहे आणि मी त्याला त्याचा हक्क देऊनच राहीन. हाताचा एक इशारा करून चेटकीण रश्मीला हवेत अधांतरी अवस्थेत तिच्या सोबत कुठेतरी घेऊन जाते. सकाळी जेव्हा रवीला जाग येते आणि तो पाहतो की रश्मी त्याच्यासोबत नाहीये, तेव्हा जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याने संपूर्ण वाड्यात तिला शोधलं, पण ती त्याला कुठे सापडली नाही. इतक्यात दरवाजा उघडला आणि रणजित वाड्याच्या आत येताना दिसला. रणजित, रश्मी कुठेच सापडत नाहीये. रात्री ती माझ्या सोबत खोली झोपली होती. सकाळी उठून पाहिलं तर ती कुठेच दिसत नाहीये. हे सांगताना रवी अतिशय घाबरलेला होता. रणजितला सुद्धा हे सगळं ऐकून थोडी भीती वाटली. मला याचीच भीती वाटत होती. छोट्या बाईसाहेबांना नक्कीच ती चेटकीण घेऊन गेली असणार. हे ऐकून रवी घाबरतो आणि रणजितला म्हणतो, हे काय बोलतोस तू? छोटे मालक, आपल्याला आता लवकर साधू महाराजांकडे जावं लागेल. त्यांना जाऊन भेटावं लागेल. आता तेच आपली मदत करू शकतील. पाहायला गेलं तर रवीचा भूताखेतांवर विश्वास नव्हता, पण त्याचं रश्मीवर खूप प्रेम होतं. म्हणून त्याने उशीर केला नाही. तो रणजित सोबत जाऊन साधू महाराजांना भेटून आला. रवी साहेब, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण हेच सत्य आहे. हे गाव त्या चेटकिणीच्या दहशतीखाली जगत आहे. त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुमचे वडील आहेत, म्हणजे मोठे मालक आहेत. आणि आज तुम्ही सुद्धा त्या चेटकिणीचे शिकार झालेले आहात. याच कारणामुळे मोठ्या मालकांनी तुम्हाला इथे येण्यास मज्जाव केला होता. हे ऐकून रवीला आश्चर्य वाटतं आणि तो रणजितकडे पाहतो. जे काही सत्य असेल ते न घाबरता मला सांगा. ती चेटकीण म्हणजे दुसरी कोणी नसून माझीच मुलगी आहे. ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा मोठे मालक तिथे राहत असत. माझी मुलगी वेदना हिच्यावर त्यांचा जीव जडला होता. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण तुमचे आजोबा भानुप्रताप या लग्नाच्या विरोधात होते. त्या दोघांनी देवळात गुपचूप लग्न केलं. जेव्हा भानुप्रताप यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मोठ्या मालकांना शहरात पाठवून दिलं. त्यानंतर वेदनाला एक मुलगा झाला ज्याचे वडील मोठे मालक आहेत. भानुप्रताप यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की ते त्याला त्याचा हक्क नक्की देतील. ते त्याला शहरात घेऊन गेले आणि त्याच्या शहरातल्या घरात त्याला नोकर म्हणून ठेवून घेतलं. ही गोष्ट माझ्या मुलीला सहन झाली नाही. तिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी ती म्हणाली की जोपर्यंत तिच्या मुलाला त्याचा हक्क मिळत नाही तोपर्यंत ती संपूर्ण गावाला शापातून मुक्त करणार नाही. हे ऐकून रवीचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. त्याला हे समजत नव्हतं की त्याच्या वडिलांनी एवढी मोठी गोष्ट त्याच्यापासून का लपवून ठेवली. त्याने निर्णय घेतला की तो जाऊन त्यांच्याशी बोलेल आणि त्या मुलाला त्या वाड्याचा मालक बनवून त्याचा हक्क मिळवून देईल. रवीला त्याच्या पत्नीची खूप काळजी वाटत होती. तो त्याच दिवशी शहरात गेला. घरी गेल्यावर वडिलांना तो सगळी हकीकत सांगतो. सूनबाई गायब झालेली आहे हे समजल्यावर मात्र त्यांना रवीचं मानणं मान्य करावं लागलं. रवी त्या मुलाला आपल्या सोबत गावाला घेऊन येतो. रवी सगळ्या गावकऱ्यांसमोर सर्व सत्य उघड करून त्या मुलाला त्या वाड्याचा मालक घोषित करतो. आता त्या मुलाचं नाव बदलून राजवीर सिंग असं ठेवलं जातं. रवी रात्रीच्या वेळी साधू महाराजांना जाऊन भेटतो.
तिला जे हवं होतं ते मी केलेलं आहे. आता माझी पत्नी मला कशी परत मिळेल आणि बाकीचे जे गावकरी गायब झालेले आहेत ते परत कसे येतील? आपल्याला एक विधी करावा लागेल. त्या विधीमुळे ती इथे येईल आणि आपल्याला भेटेल. आता तिच्या मुलाचा हक्क तिला मिळालेला आहे. आता ती आपलं म्हणणं नक्की ऐकेल. साधू महाराजांनी वाड्यावर जाऊन विधी सुरू केल्या. माझी मुलगी, तुला जे हवं होतं ते झालेलं आहे आणि ये स्वतः बघ, तुझ्या मुलाला तुझा हक्क मिळालेला आहे. कुठे आहेस तू बाळा? तेव्हा तिथं धुकं दाटून येतं आणि त्यातून वेदना चेटकिणीच्या रूपात प्रकट होते. सगळे तिला पाहतात आणि ती सुद्धा आपल्या मुलाला पाहून खुश होते. माझे वडील आणि माझे आजोबा तुमच्याशी जसे वागले त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आता आपणही आपला शब्द पाळावा आणि माझ्या पत्नीची आणि इतर गावकऱ्यांची सुटका करावी. मी माझा शब्द नक्कीच पाळेन. ज्या विहिरीजवळ मी आणि तुझे वडील भेटत असू त्या विहिरीच्या मागच्या बाजूलाच एक गुहा आहे. त्याच गुहेत सगळे गावकरी आणि तुझी पत्नी सुद्धा आहे. तुम्ही सगळे त्या विहिरीजवळ या. मी तुम्हाला तिथे भेटेन. सगळेजण त्या विहिरीजवळ जाऊन पोहोचतात. विहिरीच्या मागे असलेली गुहा देखील त्यांना सापडते. पण गुहेच्या तोंडावर एक भली मोठी शिळा ठेवलेली असते. तेवढ्यात तिथे वेदना येते आणि आपल्या हाताच्या एका इशाऱ्याने जादू करून ती शिळा तिथून हलवते. आजपर्यंत जे गावकरी गायब झाले होते सगळे त्या गुहेतून सही सलामत बाहेर पडतात. रश्मी सुद्धा बाहेर येते आणि रवीला मिठी मारते. वेदना एकदा सगळ्यांकडे पाहून हसते आणि म्हणते, आज माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. आता मला मुक्ती मिळेल. एवढं बोलून ती तिथून गायब होते. रवी रश्मीला घेऊन आपल्या शहरातल्या घरात परत येतो. राजवीर सिंग आता गावातल्या वाड्यात राहू लागतो आणि त्या गावाचा प्रमुख बनतो.